स्मार्ट मीटरला पुन्हा एकदा बुलढाण्यात विरोध सुरू झाला आहे। मध्यंतरी या संदर्भात मोठा विरोध झाल्यानंतर ते न लावण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर फिरवला आहे। मात्र पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याने मीटर रीडर कंत्राटी कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे। परिणामी स्मार्ट मीटरमुळे त्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याने या विरोधात 1 फेब्रुवारी पासून काम बंद करण्याचा निर्णय मीटर रीडर कंत्राटी कामगारांनी घेतला आहे। त्याच निमित्ताने 24 जानेवारी रोजी बुलढाणा महावितरण कार्यालयासमोर मीटर रीडर कंत्राटी कामगारांनी निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अभियंता यांना दिले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। नेमकं काय भूमिका आहे? आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 18 ते 20 वर्षापासून मीटर रिडिंगचं काम करत आहे, पण आज रोजी महावितरणने स्मार्ट मीटर योजना अंमलात आणली आहे आणि त्याची बसवणूक सुद्धा सुरू केलेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी विधानसभेत अशी घोषणा केली की घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार नाही, परंतु त्यांनी आता आदेश दिलेले आहेत की मीटर लावणे सुरू करून द्या आणि बरेचसे मीटर लागलेले आहेत। आज पुऱ्या बुलढाण्यामध्ये 3.5 ते 4 हजार मीटर लागलेले आहेत। त्याची यादी आहे आमच्याकडे, आम्ही तुम्हाला ती यादी देऊ, प्रत्येक डिव्हिजन वाईज देऊ। काय मागणी? आणि त्या स्मार्ट मीटरमुळे आमचे रोजगार प्रीपेड मीटर असल्यामुळे त्याचं रिचार्ज मारून ग्राहकाला त्याचं अगोदरच प्रीपेड करावं लागेल आणि आता आमच्याकडे रोजगार राहिलाच नाही। तर मग आता आमच्यामधले काही असे लोक 50शी पार केलेले आहेत, त्यांना आता रोजगार तो मिळेल। त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची मीटर रीडर संघटना आहे, त्या संघटनेच्या वतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सर्कल ऑफिसला आम्ही आज निवेदन देतो, काम बंद आंदोलन करून 1 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद करत आहे। जर शासनाने किंवा प्रशासनाने जर चांगला निर्णय घेतला नाही तर आम्ही बेमुदत काम बंद ठेवू।